जय सियाराम मंडळी, मी आर्या गुरव आपल्या सर्वांचे अंतःकरणपूर्वक स्वागत करते वसुंधरा पायी दिंडी 2025 मध्ये, जी निघाली आहे पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या दिव्य प्रेरणेने आणि शिकवणीने रामानंद संप्रदायाच्या क्षेत्र पश्चिम महाराष्ट्र पुणे येथून दिनांक 6 ऑक्टोबर 2025 रोजी। आज दिनांक 19 ऑक्टोबर आणि आज आहे या वसुंधरा पायी दिंडीचा सलग 14वा दिवस आणि आपण पाहत आहोत आजच्या दिवसाचे हे पहिले सत्र। मनात गुरुदर्शनाची अखंड आस, ओठांवर गुरुनामाचा नाद मधुर जप, हातात विश्वबंधुत्वाचे संदेशवाहक तेजस्वी आणि सप्तरंगी पताका ध्वज आणि चेहऱ्यावर गुरुप्रेमाचे अनोखे तेज, अशा भक्तिभावाने ओथंबलेल्या यात्रिकींचा हा अद्भुत प्रवास श्री क्षेत्र नानीसधामकडे चालू आहे। त्यांच्या प्रत्येक पावलात निष्ठेचा नाद, भक्तीचे स्पंदन आणि समर्पणाची झळाळी दडलेली आहे। चला तर मग आपणही सहभागी होऊया आणि आनंद घेऊया अनमोल क्षणांचा। पहाटेची वेळ म्हणजे निसर्गाचं सर्वात सुंदर रूप। आकाश अजून हलक्या अंधारात गुंतलेलं असतं, पण त्या धुसर आभाळातून हळूहळू एक लालसर किरण झिरपतो। पक्ष्यांची मधुर किलबिल सुरू होते, झाडांची पानं मंद वाऱ्याने हलतात आणि निसर्ग सौंदर्य हळूहळू खुलू लागतं। थोड्याच वेळात क्षितिजावरून तो सुवर्णबिंदू उगवतो, तो म्हणजे सूर्य। त्याच्या उष्ण सोनेरी किरणांनी सगळं आकाश रंगून जातं। दवबिंदूंनी चमकलेली फुलं त्या प्रकाशात जणू हसतात। वातावरणात प्रसन्नतेचा, ताजेपणाचा सुगंध दरवळतो आणि अशा मनमोहक वातावरणात पहाटे काकड आरती संपन्न झाली। तदनंतर रामानंद संप्रदायाच्या वेदसंपन्न पुरोहितांद्वारे यजमानांच्या हस्ते पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांचे यजमानांच्या हस्ते शास्त्रोक्त पद्धतीने षोडशोपचारे पूजन करण्यात आले। तदनंतर सर्व यात्रिकी व इतर भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहाने धूपारती संपन्न झाली।
प्रशासनातर्फे सर्व यात्रिकी व इतर भाविकांसाठी चहा पानाची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली होती. सर्व यात्रिकींनी व इतर भाविकांनी देखील चहा पानाचा आस्वाद घेतला. तदनंतर सुंदर सजावट केलेल्या रथामध्ये पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांना विराजमान करण्यात आले व लगेचच अतिशय उत्साहाने या वसुंधरा पायी दिंडीने नियोजित मार्गावर प्रस्थान केले. पहाटेच्या सोन पावलांनी उजळलेला क्षितिज काठ, मंद वाऱ्याने डुलणारी झाडांची पानं आणि त्या निसर्गाच्या साक्षीने निघालेली वसुंधरा पायी दिंडी, हा सोहळा म्हणजे श्रद्धा आणि संवेदनशीलतेचा एक सुंदर मिलाफ. वसुंधरा पायी दिंडीतून दिला जात आहे एक शांत संदेश. निसर्गावर प्रेम करणे ही आपली जबाबदारी आहे. यात्रिकींच्या प्रत्येक पावलात एक निश्चय आहे, प्रत्येक श्वासात हरित आशा आहे. त्यांच्या मुखातील गुरुनामाच्या सुरात एक अनोखी लय आहे, जी मनाला भक्तीचा दरवळ देते आहे. ही दिंडी केवळ चाल नाही, ती माणूस आणि निसर्गातील आत्मीयतेचा प्रवास आहे. श्री क्षेत्र नानीसधामकडे निघालेली ही यात्रा श्रद्धेचा उत्सव आहे, पण त्याहूनही मोठी गोष्ट म्हणजे जीवनाशी निसर्गाची सांगड पुन्हा घट्ट बांधण्याचा प्रण आहे. वसुंधरा पायी दिंडी हे केवळ भक्तीचं प्रतीक नाही, ती आहे मातीचा सुगंध, पावसाचा स्पर्श, झाडांची झुळूक आणि मानवतेचा नवा श्वास. जिथे भक्ती होते आणि निसर्ग प्रेम यांची अद्भुत सांगड देखील घातली जाते.
पर्यावरण संवर्धनाची जनजागृती करत चाललेली ही वसुंधरा पायी दिंडी आता पोहोचलेली आहे न्यू रंगीला राजस्थानी धाबा तुरळ संगमेश्वर या ठिकाणी. येथे सर्व यात्रिकी तसेच इतर भाविकांसाठीही अल्पोपहाराची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. सर्वप्रथम रथामध्ये विराजमान असणाऱ्या पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांचे रामानंद संप्रदायाच्या वेदसंपन्न पुरोहितांद्वारे यजमानांच्या हस्ते शास्त्रोक्त पद्धतीने पंचोपचारे पूजन करण्यात आले. तदनंतर अल्पोपहाराचे वितरण करण्यात आले. आजच्या अल्पोपहाराचे अन्नदाते होते राजेश रामराव पोमाने. अन्नदानासारखी उत्कृष्ट सेवा अन्नदात्यांच्या हातून घडली आहे, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन. सकाळच्या सोनसळी किरणांत सूर्यनारायणाच्या साक्षीने निघालेली वसुंधरा पायी दिंडी म्हणजे जणू निसर्ग आणि भक्तीचा संगमच. प्रत्येक पावलागणिक ती फक्त मार्गक्रमण करत नाही, तर समाजाच्या अंतःकरणात वसुंधरा संवर्धनाची नवी चेतना जागवत आहे. अग्रभागी चाललेली युवासेना हातात पर्यावरण रक्षणाचे बॅनर, चेहऱ्यावर उत्साह आणि नजरेत ध्येय, जणू भविष्यातल्या हिरव्या पृथ्वीची शपथ घेत चालली आहे. त्यांच्या मागोमाग गळ्यात टाळ, हातात सप्तरंगी ध्वज घेऊन चाललेल्या महिला यात्रिकींचा भक्तिभावाने ओथंबलेला समूह वातावरणात नादमधुर कंपन निर्माण करतो. आणि मग दिंडीच्या केंद्रस्थानी पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुका विराजमान असलेला आलिशान रथ, तो म्हणजे श्रद्धेचं सजीव प्रतीक. त्यामागे पुरुष यात्रिकींची शिस्तबद्ध चाल आणि शेवटी उर्वरित भाविक, या सर्व दृश्यात जणू भक्ती, शिस्त आणि एकतेची जिवंत मूर्ती प्रकटते. सर्व यात्रिकी एकाच भावबंधाने गुंफलेले, अंगावर पर्यावरणपूरक पोशाख, हाती ध्वज आणि ओठांवर गुरुनाम, हे सर्व पाहताना मनाच्या तारा आपसुकच झंकारून उठतात. ही दिंडी म्हणजे केवळ चाल नाही,
ती गुरुप्रेमाची स्पंदनं, निसर्गाची नात्याची जाणीव आणि मानवतेला हरित संदेश देणारी पवित्र वाटचाल आहे. माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. वसुंधरा पायी दिंडी म्हणजे केवळ एक धार्मिक यात्रा नसून श्रद्धा, सेवा आणि संस्कृती यांचा सुवास पसरवणारा एक दिव्य प्रवास आहे. गुरुनामाच्या जयघोषात आणि निसर्गाच्या कुशीतून चालणाऱ्या या यात्रेत आधुनिक सुविधा तिचे सौंदर्य अधिकच खुलवतात. यात्रिकींच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेण्यासाठी दिंडीसोबत सदैव सज्ज आहे एक अत्याधुनिक ॲम्ब्युलन्स सेवा. म्हणजे काही या यात्रेतील आरोग्य दूतच. या सेवेत वैद्यकीय पथक वेळोवेळी यात्रिकींच्या आरोग्याची तपासणी करते आणि गरज भासल्यास तात्काळ उपचार देखील उपलब्ध करून देते. दीर्घ प्रवासात यात्रिकींची तहान भागवण्यासाठी सोबत आहे स्वच्छ थंड पाण्याचा टँकर, जो त्यांना नवचैतन्य आणि ऊर्जा देतो. पर्यावरणाच्या जपणुकीसाठी आणि स्वच्छतेच्या महत्त्वासाठी दिंडीसोबत आहे मोबाईल टॉयलेट व्हॅन, जी स्वच्छतेचा सन्मान राखते आणि दिंडी परिसर स्वच्छ ठेवते. या सर्व सुविधा म्हणजे केवळ सोयी नव्हे, तर त्या भक्ती आणि आधुनिकतेचा सुंदर मिलाफ आहेत. प्रत्येक योजनेत यात्रिकींचे आरोग्य, सुरक्षितता आणि सोयींचा खूप विचार केलेला आहे. पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने उभा राहिलेल्या या व्यवस्थेचा गाभा म्हणजे प्रेम, सेवा आणि शिस्त. ही वसुंधरा पायी दिंडी म्हणजे भक्तीचा एक अनोखा प्रवास आहे. जय जय योगिया, नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणिजवासी नाथ महंता
महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ सकाळी सूर्यनारायणाच्या साक्षीने कोवळ्या किरणांतून मार्गस्थ झालेली ही वसुंधरा पायीदिंडी आता सूर्य माथ्यावर येताच येऊन पोहोचलेली आहे दुपारच्या महाप्रसादाच्या ठिकाणी, म्हणजेच ड्राईव्ह इन लॉन धामणी, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी. या ठिकाणी अतिशय जल्लोषात आणि उत्साहाने पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांचे आणि या वसुंधरा पायीदिंडीतील सर्व यात्रिकींचे स्वागत करण्यात आले. तदनंतर पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांना संतपीठावर विराजमान करण्यात आले. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया.
नाणीज वासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीज वासी नाथ महंता. गुरु म्हणजे जीवनाचे खरे मार्गदर्शक असतात. गुरुपादुकांचे पूजन करताना मनात एक अद्भुत सकारात्मकता निर्माण होते आणि तीच सकारात्मकता आपल्याला नव ऊर्जा देते. रामानंद संप्रदायाच्या वेदसंपन्न पुरोहितांद्वारे यजमानांच्या हस्ते पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांचे शास्त्रोक्त पद्धतीने षोडशोपचारे पूजन करण्यात आले. स्वामी जय जय योगिया नाणीज वासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीज वासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीज वासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीज वासी. मध्यान्ह पूजा संपन्न होताच नैवेद्य दाखवून यात्रिकींना दुपारच्या महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. आज ज्या अन्नदात्यांनी अन्नदान केले त्यांचे नाव आहे तुषार मारुती आंबेडे. अन्नदान हे शास्त्रात श्रेष्ठ आणि महादान मानले आहे आणि अशी उत्तम सेवा आजच्या अन्नदात्यांतर्फे घडली आहे, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन. अशा पद्धतीने आपण या वसुंधरा पायदिंडीचा आजच्या दिवसातील पहिल्या सत्रातील प्रवास पाहिला. आता पुन्हा भेटूया नव्या उत्साहाने नव्या ऊर्जेने दुसऱ्या सत्रात. जय सियाराम. नाणीज वासी नाथ महंता तुझी योगिराया